हॅलो स्टुडंट्स, आज आपण थर्ड लेक्चरमध्ये पॉईंट कव्हर करणार आहोत. डिझाईन ऑफ फुटिंग. त्यामध्ये पहिल्यांदा आपण बघणार आहोत व्हॉट इज मीन बाय फुटिंग. इट इज अ स्ट्रक्चर विच इज यूज टू ट्रान्समिट द लोड सेफली फ्रॉम स्ट्रक्चर टू द अंडरलाईंग सॉईल. तर बघा, स्लॅबचा लोड बीमवर, बीमचा कॉलमवर आणि कॉलमचा लोड जो स्ट्रक्चरच्या खाली जे सबसॉईल असणार आहे, म्हणजे जो स्ट्राटा असणार आहे, त्यावर सेफली डिस्ट्रीब्यूट झाला पाहिजे. तर ते जो स्ट्रक्चर असणार आहे त्याला आपण फुटिंग असं म्हणणार आहे. त्यानंतर बघा, टाइप्स ऑफ फुटिंगमध्ये पहिलं असणार आहे आयसोलेटेड फुटिंग. तर आयसो शब्दाचा अर्थ असा असणार आहे की एका कॉलमला एकच सिंगल फुटिंग असणार आहे. तर त्यामध्ये दोन टाईप पडतात. पहिला आहे स्लोप्ड, म्हणजे एक सिंगल कॉलम आहे आणि त्याला जे फुटिंग प्रोव्हाइड केले त्याच्या दोन्ही साईडला, आयदर डायग्राममध्ये तुम्हाला दोन्ही साईड दिसतात, तर रिअलमध्ये चारही साईडला त्याला तुम्हाला स्लोप प्रोव्हाइड केला असणार. तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता इलिव्हेशन आणि प्लॅन. प्लॅनमध्ये तुम्हाला चारही साईडला ट्रॅपेझॉइडल शेप दिसणार आहे, तर तोच तुमचा टॉप व्ह्यूमध्ये तुम्हाला काय असणार आहे, स्लोप असणार आहे. त्यानंतर सेकंड आहे स्टेप्ड फुटिंग. तर स्टेप्ड फुटिंगमध्ये काय असणार आहे की एक सिंगल कॉलम असणार आहे आणि जे काय फुटिंग प्रोव्हाइड केले असणार आहे ते स्टेपमध्ये प्रोव्हाइड केले असणार आहे. तुम्ही प्लॅनमध्ये बघू शकताय, जो रेड कलरचा पार्ट आहे तो तिथं तुमचा कॉलम आहे आणि त्याच्या सराउंडिंगला नंबर ऑफ स्टेप्स दिसतात एका पर्टिक्युलर कॉलमसाठी. जेवढा लोड जास्त असणार आहे किंवा सॉइल कंडिशन ज्या पद्धतीची असणार आहे त्या पद्धतीने तुमचं फुटिंगचं टाईप ठरणार आहे. त्यानंतर बघा, सेकंड टाईप आहे कंबाईंड फुटिंग. आता कंबाईंड फुटिंगसाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं प्रॉपर्टी लाईन म्हणजे काय माहीत असणं गरजेचं आहे. तर प्रॉपर्टी लाईन म्हणजे अशी लाईन की तुमच्या प्लॉटमध्ये त्या लाईन पासून तुम्ही आतल्या साईडला कन्स्ट्रक्शन स्टार्ट करू शकताय. तर बघा, कंबाईन त्या नावावरून तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. कंबाईन ह्याचा अर्थ असणार आहे दोन कॉलमसाठी तुम्ही एक कॉमन फुटिंग प्रोव्हाइड करणार आहे. तर त्यामध्ये दोन पार्ट पडतात. पहिला आहे रेक्टँग्युलर. तर डायग्राममध्ये बघा तुम्ही रेक्टँग्युलर शेप आहे, त्यानंतर मी त्यात दोन कॉलम ऍड करणार आहे. तर पहिला C1 कॉलम आहे तो प्रॉपर्टी लाईनच्या बरोबर जवळ आहे आणि C2 कॉलम आहे तो आत तुमच्या प्लॉटमध्ये आहे. तर बघा, C1 कॉलम लहान आहे, C2 कॉलम मोठा आहे. ज्यावेळी तुम्हाला साईड कंडिशन अशी येते की बाउंड्रीवर तुम्हाला कॉलम देण्याची गरज असते, परंतु त्याचं फुटिंग तुम्ही बाहेर एक्सटेंड करू शकत नाही, प्रॉपर्टी लाईन क्रॉस करू शकत नाही, त्यावेळी तुम्ही कंबाईंड फुटिंग प्रोव्हाइड करणार आहे. त्यानंतर सेकंड पार्ट आहे त्याचा ट्रॅपेझॉइडल फुटिंग. तर तुम्ही शेप बघू शकता, ट्रॅपेझॉइडल शेप आहे फुटिंग आणि कॉलम सेम असणार आहेत. पुन्हा नेक्स्ट बघा, स्ट्रॅप फुटिंग. पुन्हा तर प्रॉपर्टी लाईनच्या शेजारी आपल्याला पुन्हा एकदा फुटिंग द्यायचं आहे. तर बघा, इथं दोन वेगवेगळे कॉलम आहेत आणि त्यांना दोन वेगवेगळं फुटिंग प्रोव्हाइड केलेलं आहे. दोन आयसोलेटेड फुटिंग प्रोव्हाइड केलेत, परंतु हे दोन्ही फुटिंग्स आपल्याला एका बीमने कनेक्ट करायचे आहेत. तर त्या बीमलाच आपण म्हणणार आहे स्ट्रॅप बीम. डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता जी हिडन लाईन आहे ती तुमची असणार आहे स्ट्रॅप बीम. त्यानंतर पार्ट आहे मॅट फुटिंग. सपोज तुमची ब्लॅक कॉटन सॉइल असेल, म्हणजेच सॉइलची कपॅसिटी जर कमी असेल आणि तुम्हाला जर कन्स्ट्रक्शन करायचं असेल, तर तुम्ही जेवढा तुमचा प्लॉट आहे तेवढा एकच किंवा जेवढं तुमचं स्ट्रक्चर आहे त्याला एकच कॉमन तुम्ही फुटिंग देतात आणि त्यामध्ये नंबर ऑफ कॉलम्स असणार आहेत. तर डायग्राममध्ये चेक करू शकता नंबर ऑफ कॉलम्स आहेत आणि त्या सगळ्यांसाठी एकच फुटिंग कंबाईनमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर बघा, स्पेसिफिकेशन फॉर डिझाईन ऑफ फुटिंग. तर ज्यावेळी तुम्ही फुटिंग डिझाईन करताय, सर्वात महत्त्वाचं तुम्हाला असणार आहे की फुटिंगची डेप्थ फाइंड आउट करणे. तर त्यासाठी टोटल 3 मेथड असणार आहेत. तर डायग्राममध्ये तुम्ही बघू शकताय, मी प्लॅन आणि इलिव्हेशन घेतले एका आयसोलेटेड फुटिंगचा. तर कलरमध्ये तुम्हाला कॉलम दिसतोय, तो मी नोटिफाय केला CA ने. त्यानंतर बघा, प्लॅनमध्ये बघा लेंथ आणि ब्रीड्थ, फुटिंगची लेंथ आणि ब्रीड्थ मी तुम्हाला दाखवले. त्यानंतर ओव्हरऑल डेप्थ ऑफ फुटिंग तुम्हाला दाखवले. लेफ्ट साईडला तुम्हाला एक नोटेशन दिसते 150 mm. तर साईड स्लोप नंतर जो व्हर्टिकल ड्रॉप असणार आहे तिथलं मिनिमम डायमेन्शन 150 mm तुम्हाला प्रोव्हाइड करायचं आहे. त्याच्यापेक्षा कमी डायमेन्शन तुम्ही प्रोव्हाइड करू शकत नाही. ओव्हरऑल डेप्थ जी असणार आहे कॅपिटल D, त्यानंतर कॅपिटल L, कॅपिटल B, हे सर्व डायमेन्शन तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये फाइंड आउट करायचं आहे. त्यानंतर बघा, डेप्थ फाइंड आउट करण्यासाठी 3 मेथड आहेत. त्यापैकी पहिली असणार आहे तुमची बेंडिंग मोमेंट मेथड. तर तुम्हाला बेंडिंग मोमेंट घ्यायची आहे. तर प्लॅनमध्ये आणि इलिव्हेशनमध्ये मी एक सेक्शन लाईन ड्रॉ करणार आहे.
तर डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता ब्ल्यू कलरची लाईन आहे, ती लाईन बरोबर तुमच्या कॉलमच्या फेसमधून पास झालेली आहे. इलिव्हेशन आणि प्लॅनमध्ये तुम्ही पाहू शकताय. तर तुम्हाला तिथं क्रिटिकल सेक्शन कन्सिडर करायचं आहे. अशी कंडिशन असू शकते की तुमचं फुटिंग त्या लाईनमध्ये फेल गेलेलं आहे, तर तुम्हाला तिथं डेप्थ चेक घ्यायचा आहे. त्यानंतर सेकंड असणार आहे तुमची D/2 डिस्टन्सला जी रेड कलरची लाईन तुम्हाला दिसते, तिथं तुमचं फुटिंग फेल जाऊ शकते. आणि तिसरी मेथड आहे तुमची कॉलमच्या फेस पासून D डिस्टन्सला. D म्हणजे असणार तुमचं इफेक्टिव्ह डेप्थ ऑफ फुटिंग. तर या तिन्ही कंडिशन मधून तुम्हाला डेप्थ कॅल्क्युलेट करायची आहे आणि या तिन्ही कंडिशन मधून तुम्हाला 3 डिफरंट डेप्थ मिळतील. त्यापैकी जी मॅक्सिमम डेप्थ असेल ती तुम्हाला प्रोव्हाइड करायची आहे. तर आपण हा झाला पूर्णपणे थेरी पार्ट. त्यानंतर मी तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवणार आहे की तिन्ही टाईपच्या डेप्थ कशा फाइंड आउट करायच्या. तर बघा, पहिले असणार आहे क्रिटिकल सेक्शन युज्ड इन डिझाईन ऑफ पॅड फुटिंग फॉर बेंडिंग. आता डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकताय, मी एक आयसोलेटेड फुटिंग घेतलंय, लेंथ आणि ब्रीथ त्याला दाखवले आणि कॉलम जो आहे त्याला मी डायमेन्शन दिले स्मॉल ए आणि स्मॉल बी. लास्ट लेक्चरमध्ये आपण इथं डायमेन्शन वापरलेलं होतं स्मॉल बी अँड कॅपिटल डी. आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला डायरेक्टली कॉलमचं डायमेन्शन दिलेलं असणार आहे. त्यानंतर बघा, मी ती सेक्शन लाईन कन्सिडर केल्या सेक्शन 1-1 बरोबर लाईन माझी कॉलमच्या फेसमधून कट झालेली आहे. त्यानंतर बघा, मी तो पार्ट हायलाइट करतोय आणि मला जो हायलाइट केलेला पार्ट आहे त्याचं डायमेन्शन पाहिजे. जो कलर केलेला एरिया आहे, जो कलर केलेला पार्ट आहे, मला त्याचा एरिया फाइंड आउट करायचा. एरिया फाइंड आउट करण्यासाठी मला 2 डायमेन्शन गरजेचे आहेत, लेंथ आणि ब्रीथ. परंतु ब्रीथ फाइंड आउट करण्यासाठी मी फॉर्म्युला तिथे दिलेला आहे कॅपिटल बी मायनस स्मॉल बी डिवाइड बाय 2. तुम्ही फॉर्म्युला क्रॉस व्हेरीफाय करू शकता. त्यानंतर बघा, मी दुसऱ्या फेसला काय करणार आहे, पुन्हा एकदा क्रिटिकल लाईन नंबर 2 ड्रॉ करणार आहे आणि पुन्हा एकदा तो पार्ट हायलाइट करणार आहे, राहिलेली डिस्टन्स फाइंड आउट करणार आहे. तर आता मी काय करणार आहे, नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्ही बघू शकताय तीच डायग्राम पुन्हा एकदा घेतलेली आहे. डायग्राम मध्ये तुम्ही पाहू शकताय जो कलर केलेला पार्ट आहे त्या पार्टला मला बेंडिंग मोमेंट घ्यायचे आहे विथ रिस्पेक्ट टू फेस ऑफ दी कॉलम. तर बघा, बेंडिंग मोमेंटचा फॉर्म्युला आहे, त्यासाठी मी कन्सिडर करणार आहे बेंडिंग मोमेंट पर मीटर विड्थ ऑफ फुटिंग. तर डायग्राम मध्ये तुम्ही पाहू शकता लेंथ आणि ब्रीथ 2 डायमेन्शन फुटिंगसाठी दिलेले आहेत. त्यापैकी मी लेंथ आणि ब्रीथ कोणतेही जर स्ट्रिप घेतली तर सर्वात महत्वाचं मी लेंथ किंवा ब्रीथ यूज करणार नाही, तर पर मीटर ह्याचं मिनिंग असणार आहे लेंथ असेल और ब्रीथ असेल तर मी 1 मीटर साठी कन्सिडर करणार आहे. त्यानंतर बघा, मी मोमेंट घेणार आहे mx म्हणजेच मोमेंट इन एक्स डायरेक्शन इज इक्वल टू 1 इंटू x1. तर पहिली व्हॅल्यू आहे 1 इंटू x1, त्याचंच मिनिंग असणार आहे तुमचा जो रेड केलेला पार्ट आहे त्या पार्टचा मी काय घेतलाय, एरिया घेतलेला आहे इंटू पी इंटू x/2. तर पी असणार आहे नेट अपवर्ड सॉइल प्रेशर. ते आपण पुढे बघणार आहोत. ज्यावेळी तुम्ही डिझाईन स्टेप लिहून घेणार त्यावेळी तुम्हाला समजेल की नेट अपवर्ड सॉइल प्रेशर म्हणजे काय असणार आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकताय my मोमेंट इन y डायरेक्शन. फॉर्म्युला फक्त डिस्टन्स चेंज केलंय, बाकीचा पूर्ण फॉर्म्युला सेमच आहे. या दोन्ही फॉर्म्युलेमधून तुम्हाला मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट घ्यायची आहे, दोन्ही व्हॅल्यू कम्पेअर करायचे आहेत आणि नेक्स्ट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे इफेक्टिव्ह डेप्थ. तर इफेक्टिव्ह डेप्थचा फॉर्म्युला आहे स्मॉल डी इज इक्वल टू स्क्वेअर रूट मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट डिवाइड बाय क्यू FCK इंटू बी. त्यानंतर सेकंड टाइप आहे डेप्थ फाइंड आउट करण्याचा 1 वे शियर, और त्याला आपण सेकंड नेम आहे वाइड बीम थेअरी. तर डायग्राम मध्ये पाहू शकता तुम्ही कॅपिटल L आणि स्मॉल बी फुटिंगचा प्लॅन घेतलेला आहे मी आणि कॉलमचा डायमेन्शन आहे स्मॉल ए अँड स्मॉल बी. तर बघा, मी आता क्रिटिकल सेक्शन इथे कन्सिडर करणार आहे, तो ऍज अ बी म्हणून ऍक्ट होणार आहे आणि तो कॉलमच्या फेस पासून मी D डिस्टन्सला ऍक्ट करणार आहे. पहिल्या कंडिशन मध्ये आपण तोच क्रिटिकल सेक्शन कॉलमच्या फेस पासून ऍक्ट केलेला होता. आता तो मी कुठे ऍक्ट केलाय, कॉलमच्या फेस पासून स्मॉल D डिस्टन्सला म्हणजेच इफेक्टिव्ह डेप्थ डिस्टन्सला. तर त्यासाठी मला जो हायलाइट केलेला पार्ट आहे त्याचं डिस्टन्स मी कन्सिडर करणार आहे स्मॉल x. ही झाली पहिली सेक्शन लाईन, किंवा मी दुसऱ्या डायरेक्शनला सुद्धा सेक्शन लाईन कन्सिडर करू शकतोय आणि तो पार्ट मी हायलाइट करणार आहे. इथं सेम कंडिशन आहे, इथं फक्त आपल्याला बेंडिंग मोमेंट घ्यायची नाही, आपल्याला इथं ओनली शिअर फोर्स घ्यायचा आहे. तर नेक्स्ट स्टेपला तुम्ही पाहू शकताय
कन्सिडर द ग्रेटर विड्थ ऑफ शेडेड एरिया. तर इथं जर तुमचं रेक्टँग्युलर फुटिंग असेल और स्क्वेअर फुटिंग आहे, परंतु कॉलमचं डायमेन्शन जर डिफरंट असेल, स्मॉल ए अँड स्मॉल बी, तर तुमची जी कलर केलेला पार्ट आहे त्याची विड्थ डिफरंट असणार आहे. त्यानंतर आपण शिअर फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. शिअर फोर्स ऑन शेडेड एरिया. तर फॉर्म्युला बघा, व्ही यू इज इक्वल टू एल इंटू इन ब्रॅकेट x1 मायनस डी. तर x1 मायनस डी ही जी टर्म आहे तुम्ही डायग्राम मध्ये पाहू शकता. x1 मायनस डी म्हणजे तुम्हाला हायलाइट केलेला जो पार्ट आहे त्याची विड्थ भेटणार आहे आणि लेंथ तुमच्या फुटिंगची लेंथ असणार आहे. इंटू पी म्हणजे पुन्हा एकदा नेट अपवर्ड सॉइल प्रेशर. त्यानंतर सेकंड कंडिशन आहे शिअर फोर्स रेजिस्टेड बाय कॉन्क्रीट. तर कॉन्क्रीटवर जेवढा शिअर फोर्स येणार आहे तो तुम्ही डायरेक्टली कॅल्क्युलेट करायचा आहे. टाऊ सी इंटू बी इंटू डी. त्यानंतर दोन्ही व्हॅल्यू मधून तुम्हाला व्ही यू मिळणार आहे. त्या दोन्ही व्हॅल्यू तुम्हाला इक्वेट करायचे आहेत आणि डी इज इक्वल टू आन्सर फाइंड आउट करायचा आहे. त्यानंतर थर्ड मेथड आहे टू वे और पंचिंग शिअर. तर डायग्राम मध्ये तुम्ही पाहू शकताय लेंथ आणि ब्रेड्थ आहे आणि कॉलम दिलेला आहे. तर पंचिंग शिअर ह्याचा अर्थ असणार आहे की दोन्ही डायरेक्शनला तुमचं ऍट अ टाइम फुटिंग फेल जाणार आहे. तर पॉसिबिलिटी बघा, कॉलमच्या फेस पासून D/2 डिस्टन्सला तुमचा फुटिंग फेल जाणार आहे. तर डायग्राम मध्ये तुम्ही पाहू शकताय मी कॉलमच्या फेस पासून D/2 डिस्टन्सला रेड कलरची लाईन ड्रॉ केले, तिथे तुमचं कॉलम फेल जाणार आहे. तर त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा जो हायलाइट केलेला पार्ट आहे त्या बॉक्सचं तुम्हाला डायमेन्शन माहित पाहिजे. तर डायमेन्शन बघा काय येते, ए प्लस डी हॉरिझॉन्टल येते आणि बी प्लस स्मॉल डी व्हर्टिकल येते. तुम्ही क्रॉस चेक करू शकता. त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये जो हायलाइट केलेला पार्ट आहे त्या फक्त हायलाइट केलेल्या पार्टला मला शिअर फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. तर कन्सिडर द शेडेड एरिया. जो पार्ट हायलाइट केलाय तेवढाच मला कन्सिडर करायचा आहे. त्यात बघा शिअर फोर्स ऑन शेडेड एरिया हे घेतलेला आहे. मायनस जो व्हाईट कलरचा बॉक्स आहे तो एरिया मी फक्त मायनस करणार आहे, जेणेकरून मला जो ब्ल्यू कलरचा पार्ट आहे तो तिथं हायलाइट होतोय. इंटू पी म्हणजेच नेट अपवर्ड सॉइल प्रेशर. त्यानंतर बघा सेकंड नंबर शिअर फोर्स रेजिस्टेड बाय कॉन्क्रीट. पुन्हा एकदा सेम फॉर्म्युला यूज केलाय. त्यानंतर तुम्हाला व्हीयूच्या दोन व्हॅल्यू मिळतील. दोन व्हॅल्यू तुम्हाला इक्वेट करायचे आहेत आणि स्मॉल डी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. आता आपण बघणार आहोत डिझाइन ऑफ फुटिंग मध्ये स्टेप्स बघायचे आहेत. फर्स्ट स्टेप असणार आहे अल्टिमेट लोड ऑन कॉलम. जसं लास्ट चॅप्टर मध्ये तुम्हाला कॉलमवर येणारा लोड दिलेला होता तोच लोड इथं पुन्हा एकदा दिलेला असणार आहे. तो लोड तुम्हाला अल्टिमेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा स्टेप नंबर 2 मध्ये अल्टिमेट एसबीसी. एसबीसी मीन्स असणार आहे सेफ बेरिंग कॅपॅसिटी. तर ती जी व्हॅल्यू दिलेली असणार आहे ती व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला अल्टिमेट करून घ्यायची आहे. इथं मी कॉन्स्टंट वापरलाय इंटू 2. त्यानंतर बघा स्टेप नंबर 3 मध्ये एरिया ऑफ फुटिंग. तर फुटिंगचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला जो कॉलमचा अल्टिमेट लोड आलाय तो 5% ने इन्क्रीज करून घ्यायचा आहे. आयदर तुम्ही 5% इन्क्रीज करू शकता और 10% इन्क्रीज करू शकता. मी तो 5% न इन्क्रीज केलाय. त्यानंतर बघा स्टेप नंबर 4 मध्ये साईज ऑफ फुटिंग. फॉर स्क्वेअर फुटिंग असेल तर तुमचा जो आपण कॉलमला फॉर्म्युला यूज केला तो यूज करायचा आहे. एल इज इक्वल टू बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये एरिया ऑफ फुटिंग. त्यानंतर तुम्ही दोन टाईपचे फुटिंग प्रोव्हाइड करू शकताय, आयदर स्क्वेअर और रेक्टँग्युलर. स्क्वेअर असेल तर एल इज इक्वल टू बी असणार आहे आणि जर रेक्टँग्युलर असेल तर एल आणि बी तुमचं डिफरंट असणार आहे. इथं बघा स्टेप नंबर 5 मध्ये नेट अपवर्ड सॉइल प्रेशर. तर सॉइल मधून जे प्रेशर येणार आहे त्या पर्टिक्युलर फुटिंगवर, तर त्यासाठी फॉर्म्युला आहे पी इज इक्वल टू डब्ल्यू डिवाइड बाय एल इंटू बी. त्यानंतर बघा स्टेप नंबर 6 साठी इफेक्टिव्ह डेप्थ ऑफ फुटिंग. आत्ताच आपण 3 कंडिशन बघितल्या, त्या तिन्ही कंडिशन तुम्हाला इथं अप्लाय करायचे आहेत. त्यापैकी पहिली कंडिशन असणार आहे तुमची बेंडिंग मोमेंट ऍट क्रिटिकल सेक्शन अँड डेप्थ रिक्वायर्ड फॉर बेंडिंग मोमेंट. आपण पहिली केस बघितली होती, कॉलमच्या फेस जवळ आपण क्रिटिकल लाईन कन्सिडर केली होती आणि शेडेड पार्टला आपण बेंडिंग मोमेंट घेतली होती. त्यानंतर सेकंड कंडिशन आहे शिअर फोर्स फॉर वन वे ऍक्शन फॉर फुटिंग. तर वन वे ऍक्शनचा जो फॉर्म्युला आपण अप्लाय केला होता तो कॉलमच्या फेस पासून डी डिस्टन्सवर होता आणि त्यानंतर लास्ट होता शिअर फॉर टू वे ऍक्शन ऑफ द फुटिंग. तर टू वे ऍक्शन म्हणजे दोन्ही डायरेक्शनला आपण घेतलेलं होतं त्यालाच आपण पंचिंग शिअर म्हणतोय आणि ते डिस्टन्स होतं कॉलमच्या फेस पासून D/2 डिस्टन्सला आणि टोटल पेरिफेरी ऑफ द कॉलम. तर या तिन्ही व्हॅल्यू मधून तुम्हाला इफेक्टिव्ह डेप्थ मिळेल. तर नोट बघा इफेक्टिव्ह डेप्थ ऑफ फुटिंग इज मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ अबाउट 3 व्हॅल्यूज.
वर जे काय तुम्हाला 3 व्हॅल्यू मिळणार आहेत त्यापैकी तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू इथं कन्सिडर करायचे आहे. त्यानंतर बघा ओव्हरऑल डेप्थ कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला कॅपिटल डी इज इक्वल टू स्मॉल डी प्लस इफेक्टिव्ह कव्हर. तर कव्हर आपण इथं 20 ते 30 mm ॲज्युम करू शकतोय. तर स्टेप नंबर 7 मध्ये बघा मेन स्टील अलॉंग बोथ डायरेक्शन. जर स्क्वेअर फुटिंग असेल तर दोन्ही डायरेक्शनला तुमचं सेम स्टील जाणार आहे. जर रेक्टँग्युलर स्टील असेल तर तुम्हाला एरियाचा फॉर्म्युला 2 वेळा यूज करावा लागेल. त्यानंतर बघा तुम्हाला बारचा डायमीटर ॲज्युम करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला स्पेसिंग कॅल्क्युलेट करायचं आहे. लक्ष ठेवा आपण स्लॅब डिझाईन करतोय तीच स्टेप्स इथं फॉलो करत आहे. त्यामुळे नंबर ऑफ बार्स कॅल्क्युलेट करायचे नाहीत, आपल्याला फक्त स्पेसिंग कॅल्क्युलेट करायचं आहे. तर स्पेसिंगचा फॉर्म्युला आहे स्पेसिंग इन एक्स अँड वाय डायरेक्शन इज इक्वल टू एरिया ऑफ सिंगल बार डिवाइड बाय टोटल एरिया इंटू 1000. त्यानंतर बघा स्टेप नंबर 8 मध्ये आपल्याला डेव्हलपमेंट लेंथ ऑफ बार कॅल्क्युलेट करायचे आहे. तर त्याचा फॉर्म्युला एल डी इज इक्वल टू 0.87 FY इंटू फाय डिवाइड बाय 4 टाऊ BD. आणि लास्ट स्टेप असणार आहे तुमचं रेन्फोर्समेंट डिटेल. तर रेन्फोर्समेंट डिटेल हे कंपल्सरी असणार आहे तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनच्या एंडला तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायचे आहे. तर डायग्राम मध्ये तुम्ही पाहू शकताय एलिव्हेशन आणि प्लान घेतलाय. 3 डायमेन्शन आहेत कॅपिटल L कॅपिटल B लेंथ आणि ब्रेड्थ आहे आणि कॅपिटल D तुम्हाला एलिव्हेशन मध्ये दिसते. त्यानंतर बघा मी 2 डायमेन्शन इथं कंपल्सरी फिक्स ठेवणार आहे. तर पहिला आहे 150 mm जी डेप्थ असणार आहे ती मी एंडला प्रोव्हाइड केलाय आणि त्यानंतर कॉलमच्या फेस पासून D/2 डिस्टन्स पर्यंत मी हॉरिझॉन्टल प्लॅटफॉर्म ठेवलाय, तिथून फुटिंगला इन्क्लिनेशन दिलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही प्लॅन मध्ये मी हॉरिझॉन्टल ब्ल्यू कलरच्या लाईन्स ड्रॉ केल्यात दॅट इज कॉल्ड स्टील इन एक्स डायरेक्शन. त्यानंतर बघा रेड कलरच्या ज्या लाईन्स आहेत त्या असणार आहेत स्टील इन वाय डायरेक्शन. त्यानंतर तुम्ही कॉलम पाहू शकताय ग्रीन कलरचे जे लाईन्स आहेत त्यानं मी कॉलम दाखवलेला आहे. तर तुम्हाला इथं स्टीलच्या बारचा डायमीटर आणि स्पेसिंग दोन्ही डायरेक्शनला दाखवायचं आहे. प्रॉब्लेम नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टार्ट करूया. इथं आपले डिझाईन स्टेप कंप्लीट झालेले आहेत. जर तुम्हाला काय क्युरियस असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत डिझाईन ऑफ फुटिंग. तर ज्या स्टेप्स दिलेल्या आहेत त्या पुन्हा एकदा रिवाइज करा. आपण उद्याच्या लेक्चरमध्ये प्रॉब्लेम कव्हर करणार आहोत. थँक्यू.